हे सगळे आपल्या सोबतच काम केलेली मंडळी, बघा आनंदराव सोडले तरी. तर ते आनंदरावचे स्वप्न पूर्ण व्हायचं राहिले. तर आनंदराव तुम्ही बी जरा सोन्यासारखे माणसं जपायचं काम करा आणि जास्तीत जास्त वेळ ह्या लोकांत द्या. तुम्हाला बी आमदार करायला लोक मागे पुढे बघणार नाही, ते लक्षात ठेवा. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांमध्ये राहून लोकांच्या अडीअडचणी सोडवणं हे आपलं कर्तव्य असते आणि ते कर्तव्य पार पाडत असताना आपण कुठलाही पर्वा करायची नाही. तुमच्या मागं आता आमचं सगळ्यांचं बळ आलं. किती दिवस तुम्ही विरोधात लढलात, आता आपल्याला सोबत लढायचे. फक्त आता आजपासून पाया येळवर आपला काटा काढतील असा सगळ्याला घेऊन दिला असायला. हम तो अकेले ही चल पडे थे लोक आते गवा तारावा बनता गया. जात पात धर्म पंथ ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपल्याला काम करता येते. आता ह्याच्यामध्ये बरेच मुसलमानाची बी आहेत, दलिताची बी आहेत, 18 पगड जातीचे लोक आहेत. मी जर ह्याचं नको त्याचं नको हे असं ते तसं तर माझ्यासमोर कोण आहे उद्या. त्यामुळे राजकारण करत असताना सगळ्याला घेऊन चालायची मानसिकता माणसानं ठेवली पाहिजे, तरच तो राजकारणामध्ये यशस्वी होतो. आणि त्याचं जिवंत उदाहरण आज परभणीचा आमदार, विधान परिषदेचा धारास करणं हिंगोलीचा ते सईद खान सगळ्याला घेऊन चालला गडी. त्याला बकल बदनाम केलं लोकांनी, हे मुसलमान आहे, याला काय जायचं, याला कशाला जायचं. काही लोक याचा मार हाणला, घरी लावले, त्याला वाटतं ह्याला पाडावं. पण शेवटी त्याच्या नशिबात लिहिलेलं होतं आमदार किती कोण देणार म्हणून. त्यामुळं माणसानं कधीही संयम ठेवायचा असतो आणि काम करताना कधी त्याच्यामध्ये कमी पडायचं नाही. मी सईद खानला बघतो की शिंदे साहेबांसोबत सुरुवातीपासून गेला आणि काय बोलायचं, जो हुआ अच्छा हुआ, जो होगा वो भी अच्छा होगा म्हणायचं चालायचं. तशी ती सईद खान आपल्याला एक परभणी आता एक खासदार आज भेटला, आज खासदार बी भेटला पक्षाला, आमदार बी भेटला, 2 भेटला. आपला पक्ष प्रवेश आजच झाला आणि हेची निकाल आजच लागला. पण आता तुम्ही कच खायची गरज नाही आणि विरोधी पक्षात नाहीत, आता आपण सत्ताधारी पक्षात आहेत. याचं आता भान ठेवा. आता कोणाला कसं नीट करायचंय ते आता आमच्यावर सोडा, तुम्ही त्याची चिंता करू नका. शेवटी काय होतं, पक्षात राहून पक्षात काही गोष्टी करताना आम्हाला अडचणी होत्या. आता मैदान मोकळे येऊन समोरच्याची एका कार्याला कार्य मानायची ताकद ठेवून आम्ही मैदानात उतरलो. त्यामुळे आता विचार करायचा विरोधकांनी बी की आता कशा पद्धतीने वागायचं. तुम्ही ठरवा, तुम्ही जसं म्हणताल तसं, आमचं काय नाही. पण एकदा आता दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. आपल्याला सगळ्याला सज्ज राहायचे. आता जिथं गाव तिथं शिवसेनेची शाखा, जिथं घर तिथं शिवसैनिक, ते अभियान आपल्याला